द्राक्ष हंगामाला सुरुवात होत असतानाच निफाड तालुक्यातील बोगस आणि विनापरवाना कीटकनाशकं आणि जैव उत्तेजकांची अवैध विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। जिल्हा भरारी पथकाच्या धाडीत तब्बल 1,69,904 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला असून या प्रकरणी तिघांविरोधात ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भरारी पथकाचे प्रमुख कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉक्टर जगन सूर्यवंशी आणि निफाडचे कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल धनकर यांनी ही कारवाई केली आहे। त्यांना सहाय्यक व्यवस्थापक सतीश पिसाळ यांनी बनावट ग्राहक बनून साथ दिली। कारवाई दरम्यान बायर क्रॉप सायन्स कंपनीचे लुना आणि नेटिव्हो सिजेंटा कंपनीचे स्कोर ही बुरशीनाशकं तर इसाबिऑन व बायो R303 अशी जैव उत्तेजकं आढळली। मात्र आरोपींकडे कोणतेही पक्के बिल आणि परवाना नव्हता। यामुळे संपूर्ण साठा पंचनामा करून जप्त करण्यात आला असून नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। संशयित आरोपी गोविंद भामरे, वैभव यादवराव सोनवणे आणि कुलकर्णी यांनी बेकायदेशीरपणे विक्री करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचं निष्पन्न झालंय। यामुळे त्यांच्यावर कीटकनाशक कायदा 1968, कीटकनाशक नियम 1971, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955, खत नियंत्रण आदेश 1985 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील तरतुदीनुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय। या कारवाईसाठी पंच म्हणून अमोल सोमवंशी, सहाय्यक कृषी अधिकारी निफाड, योगेश गंगाधर निर्भवने, कसबे सुकेने आणि सतीश तानाजी पिसाळ यांनी काम पाहिलं। ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे आणि तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली। शेतकरी बांधवांनी कीटकनाशकं आणि जैव उत्तेजकं फक्त अधिकृत विक्रेत्यांकडून पक्के बिल घेऊनच खरेदी करावी, असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी आवाहन केले। तर तालुक्यातील शेतकऱ्यांना परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खतं, कीटकनाशकं खरेदी करावी, बेकायदेशीर विक्रेत्यांच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन निफाडचे कृषी अधिकारी राहुल धनगर यांच्याकडून यावेळी करण्यात आलं आहे। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, निफाड।